नमस्कार. या भागामध्ये विम्याशी संबंधित आणखीन काही संकल्पना आपण लक्षात घेणार आहोत. तर पहिली संकल्पना आहे ती म्हणजे सोड किंमत, ज्याला आपण समर्पण मूल्य असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्या सरेंडर व्हॅल्यू असं म्हटलं जातं. प्रामुख्याने व्यक्ती जेव्हा एखादा आयुर्विमा घेते त्याला नियमितपणे विमा हप्ता भरावा लागतो, परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यास नियमितपणे विमा हप्ता भरणे काही वेळा शक्य नसतं किंवा इतर काही कारणामुळे त्यास विमा नको असतो. अशा वेळी त्या व्यक्तीकडून समर्पण मूल्याचा विचार हा केला जातो. मग समर्पण मूल्य म्हणजे नेमकं काय? तर समर्पण मूल्य म्हणजे ज्या कारणासाठी विमा उतरवलेला असतो ते कारण घटण्यापूर्वी किंवा विमापत्राच्या मुदतीपूर्वी विमेदाराने विमा कंपनीला आपले विमापत्र परत करून मिळवलेली रोख रक्कम होय. म्हणजे या ठिकाणी ते संबंधित विमापत्र विमेदार विमा कंपनीला परत करतो आणि काही रक्कम त्यातली मिळवतो. म्हणजे एकदा सोड किंमत घेतली म्हणजे एक प्रकारे आपण विमा रद्द करतो हे विमेदाराला मान्य करावे लागते किंवा किंबहुना विमा हा रद्द केला जातो. सोड किंमत घेतल्यानंतर विमेदारास विम्याच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे संरक्षण मिळत नाही आणि सोड किंमत घेताना सर्वसाधारणतः त्याने जी काही विमा हप्त्याची रक्कम भरलेली असते त्याच्या 70 ते 80% आसपास ही रक्कम त्या सोड किंमत म्हणून मिळू शकते. त्यानंतर पुढील संकल्पना आहे ती म्हणजे अभिहस्तांकन, ज्याला आपण असाइनमेंट असं म्हणतो. प्रामुख्याने ज्यावेळी विमाधारक एखादा विमा घेतो त्यावेळी विम्याच्या अनुषंगाने मध्येच त्याला काही प्रसंगी अभिहस्तांकन करावे लागते. मग अभिहस्तांकन म्हणजे नेमकं काय? तर अशा वेळी आयुर्विमा पत्रधारकाने आयुर्विमा पत्राचे असणारे सर्व अधिकार दुसऱ्यास देणे यास आपण अभिहस्तांकन असं म्हणतो. अभिहस्तांकन केल्यानंतर विमा पत्राचे सर्व अधिकार ज्या व्यक्तीच्या नावाने अभिहस्तांकन केले आहे त्यास मिळतात. प्रामुख्याने आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्ती किंवा आयुर्विमाधारक कर्ज घेतो. कर्ज ज्यावेळी घेतो त्यावेळी कर्ज देण्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्था आयुर्विमा महामंडळाच्या अनुषंगाने विम्याचं अभिहस्तांकन हे करावं लागतं. म्हणजे त्यामध्ये लिखित स्वरूपाच्या अनुषंगाने आपल्या विमापत्राचे असणारे सर्व अधिकार हे संबंधित ज्यांच्याकडून कर्ज घेतो त्यांना ते द्यावे लागतात. त्यानंतर पुढील संकल्पना आहे ती म्हणजे विम्याचे पुनर्जीवन, रिवायवल ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. विमा हा नियमितपणे सुरू राहण्यासाठी नियमितपणे विमा हप्ता भरणे हे अनिवार्य आहे. परंतु जर नियमितपणे विमा हप्ता भरला नाही तर काही वेळा विमा हा बंद पडतो. बंद पडल्यानंतर काही वेळा तो 1, 2, 3 वर्ष बंद पडतो. मग बंद पडल्यानंतर जर पुन्हा सुरू करावायचा असेल तर काय? या अनुषंगाने ही विम्याची पुनर्जीवन नावाची संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागते. म्हणजे विमित व्यक्तीने विमा हप्ते वेळेवर भरले नाही तर विमा रद्द होतो व तो पुन्हा सुरू करण्यासाठी विमा कंपनीने जी सवलत दिलेली असते त्यास आपण विम्याचे पुनर्जीवन असे म्हणतात. सर्वसाधारणतः पुनर्जीवन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्विम्यामध्ये 4 संकल्पना आहेत. एक आहे सामान्य पुनर्जीवन योजना, खास पुनर्जीवन योजना, थकीत रक्कम हप्त्याने भरण्याची योजना, कर्जाच्या सहाय्याने पुनर्जीवन. त्यानंतर पुढील संकल्पना आहे ती म्हणजे पुनर्विमा, रिइन्शुरन्स. अलीकडच्या काळामध्ये पुनर्विम्याची संकल्पना ही थोडीशी अधिक लोकप्रिय झालेली आहे. म्हणजे जेव्हा एखादा विमाधारक आपला धोका एखाद्या विमा कंपनीकडे हस्तांतरित करतो त्यावेळी विमा कंपनी तो धोका स्वीकारते. परंतु ज्यावेळी विमा कंपनी धोका स्वीकारते, विमा कंपनीला देखील मोठ्या प्रमाणात धोका स्वीकारला असल्यामुळे ती संबंधित विमा कंपनी जो विमेदाराचा धोका स्वीकारलेला आहे तो धोका देखील दुसऱ्या विमा कंपनीकडे हस्तांतरित करू शकते. या संदर्भात ही संकल्पना आहे. मग पुनर्विमा म्हणजे नेमकं काय? जेव्हा विमा कंपनी आपल्याकडील विमेदाराच्या धोक्याचा विमा दुसऱ्या विमा कंपनीकडे संपूर्णतः किंवा अंशतः परत उतरवते त्यास पुनर्विमा असे म्हणतात. समजा एक उदाहरण आपण घेऊ. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे. त्यांनी आपल्या विमेदाराचा विमा सर्वसाधारण विमा कंपनीकडे म्हणजे JIC कडे उतरवल्यास सर्वसाधारण विमा महामंडळ ही कंपनी पुनर्विमा कंपनी म्हणून कार्य करते.
पुनर्विम्यामुळे विमेदाराची विमा कंपनी देखील ही पूर्णपणे सुरक्षित राहते. पुनर्विमा कसा करायचा त्या अनुषंगाने देखील अनेक प्रकारच्या पद्धती अस्तित्वात आहेत. त्यानंतर पुढील संकल्पना आपण लक्षात घेऊ तो म्हणजे प्रस्ताव अर्ज, ज्याला आपण प्रपोजल फॉर्म असं म्हणतो. विमा करार हा लिखित असतो. साहजिक ज्यावेळी हा करार लिखित असतो त्यावेळी विमेदाराने देखील सुरुवातीला आपल्याला विमा उतरवण्याच्या अनुषंगाने एक अर्ज विमा कंपनीकडे द्यावा लागतो. साहजिकच या अर्जालाच आपण प्रस्ताव अर्ज असं म्हणतो. म्हणजे हा अर्ज विमा कंपनीकडे छापील स्वरूपाचा असतो. या अर्ज दिल्याशिवाय विम्याची सुरुवात ही होऊ शकत नाही. मग हा प्रस्ताव अर्ज म्हणजे नेमकं काय? विमा उतरवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला जो छापील स्वरूपात असलेला अर्ज हा विमा कंपनीकडे भरावा लागतो त्यास आपण प्रस्ताव अर्ज असे म्हणतो. हा प्रस्ताव अर्ज जनरली विमा प्रतिनिधीकडे उपलब्ध असतो. प्रस्ताव अर्ज हा आयुर्विमा करारातील पायाभूत स्वरूपाचा असणारा दस्तऐवज आहे. या प्रस्ताव अर्जामध्ये अनेक प्रकारची माहिती ही भरावी लागते. म्हणजे समजा एखादा व्यक्तीला आयुर्विमा घ्यायचा आहे तर प्रस्ताव अर्जामध्ये त्याला सर्वप्रथम कोणती माहिती भरावी लागेल? यामध्ये प्रस्तावकाचं नाव असेल, प्रस्तावकाचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायाचं स्वरूप असेल, प्रस्तावकाची जन्मतारीख असेल, विम्याचा प्रकार असू शकतो, विम्याची मुदत, विम्याचा हेतू, त्या संबंधित व्यक्तीचे असणारे वारस, त्याचे वैयक्तिक स्वरूपाचा असणारा इतिहास, कौटुंबिक इतिहास, त्याचबरोबर त्याच्या आरोग्यविषयक असणारी माहिती, समजा त्याने पूर्वी काही विमे घेतले असेल त्या विम्याच्या अनुषंगाने माहिती, म्हणजे ही सर्व माहिती त्या संबंधित प्रस्ताव अर्जामध्ये आपल्याला द्यावी लागते. विमा कंपनी हा प्रस्ताव अर्ज लक्षात घेते, त्या प्रस्ताव अर्जातील माहिती लक्षात घेते आणि मग ठरवते की संबंधित व्यक्तीचा विमा उतरवायचा आहे किंवा नाही. त्यानंतर आपण पुढील संकल्पना लक्षात घेऊ ती म्हणजे सवलतीचे दिवस, ज्याला आपण डेज ऑफ ग्रेस असं म्हणतो. प्रामुख्याने विमा घेताना किंवा विम्याची सुरुवात केल्यानंतर विमेदाराला विमा हप्ता हा भरावाच लागतो. हा हप्ता कदाचित महिन्याला असतो, कदाचित 3 महिन्याला असतो, कदाचित 6 महिन्याला असतो, कदाचित वर्षाला असतो. परंतु त्या विशिष्ट अशा मुदतीत काही वेळा विमा हप्ता भरणे हे विमेदाराला अवघड होते. त्यामुळे साहजिकच अशा वेळी या ठिकाणी जर विमा सुरू ठेवायचा की नाही हा प्रश्न येतो. कारण जोपर्यंत विमा हप्ता जमा केला जात नाही तोपर्यंत विमा कंपनी संरक्षण देत नाही. अशा वेळी सवलतीचे दिवस ही संकल्पना महत्त्वाची ठरते. म्हणजे मग सवलतीचे दिवस म्हणजे काय? तर विमेदाराच्या सोयीसाठी विमा कंपनी विमेदारास विमा हप्ता भरण्याबाबत काही दिवसांची सवलत देते, त्यास आपण सवलतीचे दिवस असं म्हणतो. साधारणतः वार्षिक, सामायिक, तिमाही हप्ता जर भरला जात असेल तर 30 दिवस किंवा 1 महिन्यांची सवलत दिली जाते. समजा हप्ता हा दर महिन्याचा असेल, मासिक हप्ता असेल तर 15 दिवसाची सवलत दिली जाते. अगदी या सवलतीच्या दिवसात जरी मृत्यू झाला तर देय हप्त्याची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम ही वारसाला दिली जाते. धन्यवाद.